You said never let me go. 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 You said श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि इथे बघा पुन्हा चिमण ते काय म्हणते याला फनफूल पुन्हा अंड्यांसाठी बसलेली आहे, कारण की तिने मागच्याच महिन्यात अंडे दिले आणि छान मस्त पिल्ले मोठे झाले आणि उडून गेले आणि पुन्हा बसली ती। आणि इथे बघा रात्री मी मशीनमध्ये हार्पिक्स टाकून ठेवलं होतं पूर्ण अंदर, आणि तुम्ही सुद्धा असं करून बघा, एकदा तरी ट्राय करून बघा। तर मी हार्पिक्स मस्त टाकून ठेवलं होतं, वरती नाही लावलं मी, वरती लावायचं राहिलं, फक्त खाली लावलं। तर रात्रभर लावून ठेवलं आणि मग सकाळी त्याच्यात पाणी टाकून छान मस्तपैकी फिरून घेतलेली आहे। 15 मिनटं मी मशीन म्हणजे 5-10 मिनटं अशी फिरून घेतलेली छान क्लीन करायसाठी। आणि मशीनच्या अशा गोळ्या पण येतात, क्लीन करायच्या वड्या येतात, त्याने पण मी हार्पिक्स टाकले आणि मला हार्पिकपासूनच खूप फायदा झाला। बघा किती घाण निघालेली आहे, बघू शकता तुम्ही मशीनमध्ये किती घाण निघालेली आहे। आणि असं हप्त्यातून एकदा केलं तर आपल्याला म्हणजे त्रास होणार नाही, मशीन अंदरून पूर्ण क्लीन होऊन जाते, जे चिपकलेलं घाण राहते ते क्लीन होऊन जाणार। बघू शकता तुम्ही किती घाण निघालेला आहे। तर तसंही माझं म्हणजे मशीन पूर्ण ते पार्ट काढून मी ब्रशनी साफ करते, पण ह्यावेळेस म्हटलं हार्पिक्स टाकून बघूया। तर हार्पिक्सनी कान्याकोपऱ्यामध्ये सगळं निघून जाते। तर बघा पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि क्लीन झालेली आहे माझी मशीन। आणि अशी चारीकडून पाणी टाकून स्वच्छ करून घेत आहे मी, बघू शकता पूर्ण क्लीन झालेली आहे। फक्त आता वरचा भाग साफ करायचा राहिला, तर मला काही एवढं डोक्यातच नाही आलं, मी फक्त खाली लावून दिलं। आणि आज बनवणार आहे मी चकल्या। तर चकल्याचं पीठ वगैरे बघा हे सगळं मॅश करून घेते एकदाचं, साबुदाणा वगैरे याची मी व्हिडिओ पर्सनल टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर साबुदाणा, आलू आणि हिरव्या मिरच्या, जिरे आणि फक्त तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे, मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे, जिरे आणि मिरच्या 15 मिरच्या घेतलेल्या आहे मी, 10-15 मिरच्या। आणि छान मस्त एकजीव करून घ्या, एकजीव झाल्याने काय होणार ते व्यवस्थित निघणार। आणि आलू तुम्ही आपलं खोबरा किस आहे ना त्याने करून घ्या। आणि म्हणजे मी सगळ्यात पहिले सकाळी हेच काम करायला बसली, पण बाकीचे कामं राहू दिले, कारण की सकाळी केलं कशी ऊन नाही लागत, तरीसुद्धा 8 वाजतापासून ऊन सुरू होऊन जाते। तरी मी झाडू वगैरे करून घेतला आणि पहिले म्हटलं चकल्या करून घेते, चकल्या करायला बसून गेली। तर बघू शकता तुम्ही छान मस्त गोल गोल चकल्या करून घेत आहे आणि घरात पसारा आणखीन पडलेला आहे। तर मी आता चकल्या करून घेते पटपट आणि हे उन्हात नेऊन वाळू टाकते। आणखीन मला आपले रव्याचे पापडसुद्धा करायचे आहे, ते चकल्या करून घेते आणि मग स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी रव्याचे पापड करते, कारण की स्वयंपाक मेन पार्ट आहे। ते एकदाचं बनवून राहिलं ते टेन्शन नाही राहत, म्हणजे खाण्याचं म्हणजे अगोदर बनल्या पाहिजे घरी, तर खाण्याचं अगोदर बनवून घेते, चकल्या वरती वाळू टाकते आणि खाण्याचं बनवते। माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा वगैरे पण झालेली आहे। तर देवपूजा वगैरे करूनच बसली होती आणि मुली मागे लागल्या होत्या माझ्या, मम्मी थोडेसे वडे बनव। तर थोडंसं पीठ ठेवून मी थोडंसं वडे वगैरे वडे बनवून घेतलेले आहे छान मस्त त्यांच्यासाठी। तर इथे आपले वडे तयार आहे, बघू शकता। फक्त त्याचे शेंगदाणे नाही आहे, तर शेंगदाणे नाही आहे फक्त, कारण की चकलीचं होतं आपलं। तर मस्त वडे मस्त तळून घेतलेले आहे आणि मस्त क्रिस्पी झालेले होते आणि टेस्टीसुद्धा झालेले आहे आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे। तर त्यांनी मस्त गरम गरम खाल्ले, त्यांना खूप आवडलं। तर त्यानंतर दुपारी मी कामं वगैरे केलं आणि मग नंतर म्हटलं 10 वाजले होते, नाही 10 नाही 11 वाजले होते, तर 11 वाजता मी तर बघू शकता 11 वाजता म्हटलं आता मस्त आपले रव्याचे पापड करून घेते पटकन, कारण की ऊन खूप कडक होती, तर रव्याचे पापड पटकनच वाढतात। तर इथे घेतलेले आहे मी 2 वाटी रवा, 2 वाटी रव्यासाठी घेतलेला आहे 8 वाटी पाणी घेतलेलं आहे, 8 वाटी, त्याच्यात 2 चम्मच जिरे टाकलेले आहे, मीठ चवीनुसार टाकलेलं आहे,
आणि तेल टाकून घेतलेलं आहे 2 टेबलस्पून आणि छान मस्त फिरवून घ्या याला। आणि तुम्हाला वाटणार आवश्यक तर तुम्ही वरतून सुद्धा पाणी टाकू शकता आणि पण पाणी टाकान तर गरम पाणीच टाकान तुम्ही। तर माझं काही लक्ष राहिलं नाही तर गुटल्या पडल्या, थोडंसं फिरवण्यात माझं कमी गेलं तर थोड्याशा गुटल्या पडल्या, पण काही हरकत नाही, त्या गुटल्या निघून जातील। तर तुम्हाला वाटलं, तुम्ही आवश्यक वाटलं तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता। तर खूप खोरावं लागते याला आणि अशाच प्रमाणे तुम्ही तांदळाचे सुद्धा पापड करू शकता। ह्याच विधीने तांदळाचे पापड करू शकता। मला पाणी लागत होतं तर मी पाणी टाकलं, कारण की खूप गाढ होऊन गेलं होतं। आणि तुम्ही जे गंज घ्यान तुम्ही तर जास्त जाड बुडाचा घ्यान, कारण की लवकर लागते खाली बेसला, ते म्हणजे जळून जाते आणि हलवतच राहावं लागते हे मिश्रण। जेवढं हलवणार तुम्ही तेवढं चांगलं आहे। आणि मला किराणा आणायला सुद्धा जायचं आहे आणि बघा किती ऊन झालेली आहे, 11 वाजले आणि 11 वाजता मग मी म्हटलं चला आता मस्त रव्याचे पापड टाकू। बघते तर खूपच ऊन वाढून गेली होती, तरी मी पटापट टाकून घेतले पापड। तर बघू शकता ह्याप्रमाणे पापड टाकून घ्या, पण थोडं जाडसरच टाका, जास्त पातळ नको करा। जास्त पातळ केल्याने काय होणार, पापड मग काढताना फाटतात। असा बॅनर घ्या आणि बॅनरला मी छान मस्त प्रमाणे तेल लावून घेतलेला आहे। तर बघा तेल लावून घेतलेला आहे मस्त। आणि हा माझा जाडा बुडाचा गंज आहे, जाडा आहे, खूप जुना गंज आहे पण जाडा आहे। आणि रात्री बघा इतका पाऊस सुरू होता रात्री, म्हणजे विदर्भात असं झालं आहे, कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी, म्हणजे आता वातावरणाचं काहीच सांगता येत नाही कधी काय होणार म्हणून। तर बघू शकता तुम्ही 4 दिवस नाही होत तो ऊन येते, 4 दिवस नाही होत तो पाऊस येते, असंच सुरू झालेलं आहे आता। विजा सुद्धा इतक्या कडकडत होत्या, आभाळ पण गडगडत होतं आणि माझी तर कुंडीच पडली, तर मग मी तिला साईडला उभी करून ठेवली कुंडीला। फार हवा होती आणि थोड्या वेळानंतर तर लाईन पण चालली गेली। हाय फ्रेंड्स, आम्ही आत्ताच नुकताच आलो डीमार्टमधून महिन्याचा किराणा घेऊन। ॲक्च्युली महिन्याचा किराणा आणते पण तो मला 2 महिने वगैरे चालून जातो, तर महिन्याचा किराणा आणला आहे। तर मी झटपट तुम्हाला दाखवून देते, लवकरात लवकर दाखवून देते। हाय ताईंनो, तर मी आता नुकताच आलेले आहे मार्टमधून, डीमार्टमधून। तर किराणा वगैरे आणलेला आहे आणि महिन्याचा किराणा आहे। तर महिन्याचा किराणा म्हटलं तर तो मला 1.5-2 महिने चालूनच जातो। तर चला तुम्हाला लवकरात लवकर दाखवून देते। तर इथे बघा टिश्यू पेपर आहे, लागतेच मला। तर मी हर महिन्याच्या याच्यात एक बंडल आणूनच घेते। आणि इथे बघा तेल आहे, तेल सध्या पिपा आणायचं आहे, तर मी म्हटलं 4 पॅकेट तेलाची घेऊन आणली आहे। तर सोयाबीन तेल मी थोडंसं अवॉइड करते, कारण की म्हणजे थायरॉइड असल्यामुळे मी सोयाबीन तेल थोडं अवॉइड करते। तर हा राईस ब्रँड ऑइल आणलेला आहे आणि इथे आहे पतंजली टूथपेस्ट आहे, गुलाबरी आहे। इथे आपल्या मशीनसाठी लिक्विड आणलेलं आहे, लोणच्याची भरणी, थोडंसं लोणचं पाहिजेनच, पण आता मी म्हणजे स्वतःहून पण लोणचं टाकणार आहे घरचं, पण तिथपर्यंत म्हणजे लोणच्याची भरणी आणून घेतलेली आहे। केचप आहे, डिश बर्तनचं लिक्विड आहे, विनेगर मला लागतो दूध वगैरे पनीर वगैरे करायला। आणि इथे आहे मेथी, कसुरी मेथी, लिरिल पियर्स साबण, इथे आहे कोकोनट ऑइल, बरबट्टी, चणे, हिरवे चणे आणले यावेळेस मी, हिरवे चणे आणलेले आहे। सोप आहे, मोहरी आहे, वटाणे आहे, जिरे आहे, व्हील पावडर आहे आणि व्हील पावडरसुद्धा मी एक्स्ट्रा ठेवते आणि तसं मी एरियलच वापरते। आणि इथे आहे ह्यावेळेस मी आणलेला आहे राईस आटा याच्यासाठी आणलेला आहे की पापड वगैरे करायला। इथे आहे टाटा टी, चहापत्ती, 2 मिठाचे पावडर,
आणि हे आहे आपला दलिया करायला आणलेला आहे। इथे आहे ज्वारीचे पापड करायचे म्हणून ज्वारी घेऊन आली 1 किलो, पोहे, उडदाची डाळ, साखर, बेसन, मसूर डाळ आणि इथे आहे तुरीची डाळ आणि हा आहे फॉर्च्यून आटा, माझा फेवरेट आहे फॉर्च्यून आटा आणि इथे आहे धने। तर एवढं सामान मी आणलेलं आहे। तर आता याला सेट करायचं आहे, हे पूर्ण सेट करायचं आहे आणि आपण आणून तर घेतला आहे पण आता सगळ्यात मोठा टास्क मध्ये याला ठेवणं आहे। तर याला आता सेट करून व्यवस्थित ठेवणं आहे। जुना जो किराणा उरला आहे तो एका डब्यात काढून मग त्याच्यामध्ये हा किराणा टाकणं आहे। हा एक टास्क असतो आपल्या लेडीजला। तर चला आजचा किराणा हा आहे, तर चला नंतर भेटूया। तर त्याला आज म्हटलं साफसफाईचं मिशन काढूया, वरती वगैरे बॉक्स ठेवले होते तर ते म्हटलं आज तो सगळं छाटछूट करून टाकूया आणि वेस्टेज वगैरे सामान जाळून टाकेल आणि जे भंगारात टाकायचं ते भंगारात टाकून दे, कारण की जे सामान आपल्याला वर्ष काही कामात येत नाही ते ठेवून काही अर्थ नाही आहे। तर ते सामान तुम्ही ज्याला गरज असणार त्याला द्या आणि जे गरजेचंच नाही आहे आणि आपण ठेवलंच आहे तर ते तुम्ही डिस्कार्ड करून टाका, काही अर्थ नाही आहे ठेवून। उलट घरात जागा उगाच घरात आपली जागा हे एंगेज होते, त्यामुळे सगळं म्हटलं तर बघा आज असा फसवून ठेवलेला आहे। बघा इथे पसारा आहे, इथे पसारा आहे, हे बॉक्स काढून ठेवले सज्जावरून, हे क्लीन करायचं आहे पूर्ण। तर हे पूर्ण डिस्कार्ड करायचं आणि पूर्ण रूम बघा पूर्ण मेसी आहे, पूर्ण अलमारी वगैरे क्लीन करायची आहे। तर असं आहे, तर पूर्ण म्हटलं आता क्लीन करून घेते। हे कपडे वगैरे घडी वगैरे करायचे आहे, धुतलेले कपडे आहे घडी करायची आहे आणि हे एवढं मी छोट्या बॉक्समधून काढलेलं आहे मी। तर हे बॉक्स आता एक बॉक्स झाला आहे क्लीन, तेवढा बॉक्स तरी आहेच ठेवलेला सामान, कारण की आवश्यक सामान आहे ते नाही आपण डिस्कार्ड करू शकत, तर ते असं ठेवलेलं आहे। आणि हे 2 बॉक्स खाली केलेले आहे मी आणि ह्या पोत्यामध्ये आता आहे एक जे वेस्टेज कपडे आहे ते टाकून देणार आहे मी। तर आता हे पूर्ण क्लीन करायचं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता हे सगळं लावून घेते, सगळं सामान वगैरे क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते। चला आज मिशन आहे कपडे पूर्ण बेडरूम क्लीन करायचं। तर बघा एवढे सारे कपडे काढून ठेवले मी शेल्फमधले आणि एक आता व्यवस्थित घडी करून ठेवत आहे आणि याच्यातून कपडे छाटून मी अर्धे जाळून टाकलेले आहे, कारण की कुणाला देणार आहे कपडे, तर अर्धे जाळून टाकलेले आहे। तर आता बघा हे सगळे घडी पॅन्ट अलग करून ठेवणार आहे, ड्रेस वगैरे करून ठेवणार आहे, सगळं वेगवेगळं करून ठेवणार आहे। आता आपण कितीही केलं तरी जसं तसंच होते। आता 2 दिवस फक्त 2 दिवस हे व्यवस्थित राहणार आहे शेल्फ आणि तिसऱ्या दिवशी जसंच तसंच होणार आहे। तर बघा आपली आता रूम क्लीन वगैरे झालेली आहे आणि मला 3 तास लागले आहे क्लीन करायला। बारीक वस्तू कुठे ठेवू कुठे नाही ठेवू आणि काय डिस्कार्ड करायचं आहे ते सगळं काही करायला मला 3 तास लागलेला आहे आणि फायनली झालेला आहे। तर बघा इथे हा कंटेनर आपल्याला वरती ठेवायचा, याच्यात एक्स्ट्रा सामान भरलेलं आहे आणि हा डिस्कार्ड करायचा आहे कंटेनर। तर बघू शकता असं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि हे असं लावून घेतलेलं आहे। वरचं मी काही काढलेलं नाही आहे वरचं, तर कारण की ते मागेच दिवाळीत काढलेलं होतं तर काढलेलं नाही आहे। तर असं अलमारी पूर्ण सेट करून घेतलेली आहे आणि खाली इथे किराणा ठेवलेला आहे मी, इथे किराणा ठेवलेला आहे आणि ह्या बास्केटमध्ये पूर्ण थैल्या आहे, एक्स्ट्रा थैल्या आणि हा बिस्तर आहे जो लागणं आपल्याला बेडशीट वगैरे लागते डेली ते आहे आणि माझ्या म्हणजे फर्निचर व्हायचं आहे तर सध्या असंच आहे। तर असं क्लीन झालेलं आहे आणि मला 3 तास लागून गेलेले आहे प्रत्येक वस्तू ठेवायला। तर फायनली झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता हा बॉक्स जाणार आहे सज्जावर, हा सज्जावर जाणार आहे आणि हा बॉक्स वरचा कचऱ्याच्या गाडीत जाणार आहे। तर फायनली झालेला आहे, झाडू वगैरे सगळं लावून झालेलं आहे। तर अशी ह्याप्रमाणे आपली बेडरूम क्लीन झालेली आहे। तर चला आणि आता मी आंघोळ करून घेते, कारण की गरमी आहे, रात्रीच पाणी येऊन गेलेलं आहे आणि आभाळ आहे, पण आभाळ असल्यामुळे तरीही गरम होत आहे, फार गरम होत आहे। तर मी म्हटलं तर इथे बघा मी टमाटर वगैरे कापून घेतलेला आहे, इथे गोबी आणि चवळीच्या शेंगा, आलू आणि इथे दलिया म्हणजे धुवून घेतलेला आहे मी 2 पाण्याने आणि इथे बघा फोडणी टाकलेली आहे, कांदा, जिरे, मोहरी आणि हिंग। तर अशा प्रकारे मी आता रात्रीचं डिनर म्हणजे आम्ही हेच करणार आहे, दलिया करणार आहे छान मस्त। आणि
आज रात्रीचं डिनर म्हणजे दलियाच करणार आहे आणि तेच खाणार आहे आम्ही. तर कारण की आज सकाळपासून खूप थकून गेले आहे कामामध्ये, मग किचनची पण क्लिनिंग केली थोडी बहुत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज. तर इथे बघा आपली मस्त दलिया रेडी आहे. दलिया बनवून घेतलेला आहे, रेडी आहे. ते बघा काढून घेतलेलं आहे धनिया आणि खूप छान टेस्टी झालेला आहे. या तुम्ही पण